कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती गेल्या 4 दिवसांपासून कायम। मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं सडली तर पीक काढणीच्या वेळेला शेतशिवार पाण्याखाली। पावसामुळे आमच्या शेताचं मोठं नुकसान, मात्र प्रशासनाला याचं काही नाही। जिल्हाधिकारी डान्स करण्यामध्ये मग्न। धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवरून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार। भामरागड तालुक्यामधल्या 40 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, वैनगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या धानोरा काळेतील पूर ओसरला। पुरामुळे गोदावरी नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता। पाणी ओसरलं असलं तरी 4 दिवस पूल पाण्याखाली असल्यानं पुलाचं मोठं नुकसान। सीना नदीच्या पुरानं परंडा तालुक्यामधल्या पोत्रा बंधारा फुटला, त्यामुळे नदीकाठची शेती वाहून गेली असून नेरले ते परंडा वाहतूकही बंद। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं, स्थानिक शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे हळद पिकांचं मोठं नुकसान। आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। गोदावरीच्या पुरामध्ये 4 एकर कापसाचं पीक वाहून गेलं। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टी पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल, तत्काळ पंचनामे करून योग्य तो मोबदला देण्याची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यामधील धायखिंडीमधील शेतकऱ्यांचे 2 एकर उडीद पिकाचं नुकसान। मुसळधार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप, उडीद पीक खराब झाल्यानं 2 लाख रुपयांचं नुकसान। परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधल्या गौड गावामध्ये गोदावरी नदीला पूर। केळी, सोयाबीनचं अतोनात नुकसान, पिकांमध्ये अजूनही पाणी, शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। सोलापुरातील कारी गावामध्ये शेतकऱ्यांनी मंत्री भरत गोगावलेंचा ताफा अडवला। हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल, गोगावलेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी गावामध्ये उदय सामंतांचा ताफा अडवला। धनगर समाजाच्या बांधवांनी ताफा अडून निवेदन दिलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सावंत पिंपरी गावात। बीडच्या पाटोद्यामध्ये जयंत पाटलांकडून डोंगरकिनी परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान। गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे गंगाखेड तालुक्यामधील आनंदवाडी गावामध्ये मोठं नुकसान। झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं परभणीमधील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी, तसंच हेक्टरी 50,000 रुपयांचं अनुदान जाहीर करावं, शेतकऱ्यांची मागणी। काँग्रेसकडून अमरावतीमध्ये रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी अनिल बोडणेंच्या वाहनावर सोयाबीन फेकलं। अमरावतीमध्ये काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढला होता। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने। काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा, तर भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष। दोन्ही पक्षाकडून घोषणाबाजी। नांदेडच्या आदगावमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा। इतरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाचा सहभाग। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकीनंतर पोलिसांकडून युद्धपातळीवर आंदोलकांची धरपकड। आतापर्यंत 150हून अधिक आंदोलकांना पकडलं असून 140 आंदोलकांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। मंत्री उदय सामंतांनी जालन्यामध्ये सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट दिली। दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस। यावेळेला सामंतांनी उपोषणकर्ते दीपक बोराडेंची धनगर आरक्षणासंदर्भात चर्चा केली। बीड शहरामधील गजबजलेल्या भागामध्ये पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या। यश ढाकाच्या हत्या प्रकरणामध्ये एकाला अटक। आरोपी सूरज काटे आणि इतरांच्या विरोधात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा। बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाच्या हत्येप्रकरणी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। आरोपी सूरज काटेला अटक, तर आरोपीच्या अटकेसाठी नागरिक आक्रमक। संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता अडवला। अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखासह 25 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल। 2 दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामध्ये केलं होतं आंदोलन। त्याविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती। नागपूरमध्ये महसूल सेवकांच्या काम बंद आंदोलनाचा आज 15वा दिवस। गावागावातील सर्वे, पंचनामा आणि महसूल विभागाच्या कामांवर परिणाम। शासकीय चतुर्थ श्रेणीमध्ये दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन। नवी मुंबईमध्ये विविध नागरी समस्यांवरून मनसे आक्रमक। कोपरखर्णे वॉर्ड ऑफिसवर मनसेचा जन आक्रोश मोर्चा। तयार असलेल्या माता बाल रुग्णालय तत्काळ सुरू करा, गजानन काळेंची मागणी। मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रेंची पंढरपूरमधल्या तपकिरी शेतफळ खर्डीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत। दिलीप बापू धोत्रेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10,000ची रोख रक्कम मदत म्हणून दिली।
पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी करण्यास सुरुवात. 95% शेतकऱ्यांची विमानतळाला जमीन देण्यास संमती. मात्र जमीन द्यायची का नाही हे मोबदला जाहीर केल्यावर ठरू. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या इगतपुरीमध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पेटला. वारंवार निवेदन देऊनही डम्पिंग ग्राउंड हलवलं नसल्यानं स्थानिकांनी घंटागाड्या रस्त्यातच अडवल्या. डम्पिंग ग्राउंड हलवलं नाही तर आंदोलनासह उपोषण करू. नागरिकांचा इशारा. पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील तलावामध्ये जलप्राणींचं साम्राज्य. पुणे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा पुण्यातील संघर्ष सेनेचा आरोप. लवकरात लवकर ही जलप्राणी न काढल्यास आंदोलनाचा इशारा. शाळेमध्ये शिरून पालकाची विद्यार्थ्याला मारहाण. पुण्याच्या पौड गावातील झील शाळेमधली घटना. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यामधल्या हडपसर परिसरामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांचा त्रास. अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी काढली धिंड. दहशत करणाऱ्या ठिकाणीच पोलिसांनी धिंड काढली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पूर्णार फाट्यावर डंपर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. अपघातानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवला. रत्नागिरीच्या लांजामधील कुर्णेमध्ये राखीव जंगलातून सागाची चोरी. कुंभवडेमधील 7 जणांना वन विभागानं ताब्यात घेतलं. 28 लाखांचा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवड शहरामधील चिखलीमध्ये बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ. रातोरात तब्बल 10 चारचाकी गाड्यांच्या बॅटरींची चोरी. नागरिक त्रस्त. पोलिसांनी रात्र गस्त करण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीच्या बडनेरामधील पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या हत्येचं प्रकरण. मालमत्तेच्या वादातून चुलत भावानंच हत्येची 10 लाखांमध्ये सुपारी दिली. मिलिंद लाड या पेट्रोल पंप व्यावसायिकाची 2 दिवसांपूर्वी हत्या. सिंधुदुर्गमधल्या कुडाळ माणगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंचे स्थानिक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. पक्षप्रवेशामुळे माणगाव खोऱ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली. पुण्यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. मंत्री मंगलप्रभात लोढांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी मदत. लोढांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 लाख रुपये देणगीचा धनादेश दिला. यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री मंगलप्रभात लोढांचे आभार मानले. धाराशिवमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानांनी मदत करावी. जिल्हाधिकाऱ्यांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचं पत्र. मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापूरमधील अंबाबाईचं दर्शन घेतलं. मराठवाड्यावर आलेलं महापुराचं संकट दूर कर. पूरग्रस्त नागरिकांचं झालेलं नुकसान भरून देण्याची ताकद दे. मुश्रीफांचं अंबाबाईला साकडं. नवरात्र उत्सवातील साताऱ्याच्या पांडे गावातील 350 वर्ष जुनी परंपरा आजही कायम. गावातील प्रत्येकी एका घरातील एक तर 9 दिवस कालभैरव नाथाच्या मंदिर परिसरामध्ये उभे राहून उपवास करतो. नवस पूर्ण व्हावा म्हणून 9 रात्र आणि 9 दिवस उभे राहून हा उपवास केला जातो. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये चित्रकार भैरवी निर्वाणने आंब्याच्या पानावर देवीचं चित्र रेखाटलं. भैरवीचं सर्वत्र कौतुक. देवीचं चित्र नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. ठाण्यामधल्या प्रति तुळजापूर मंदिरामधील आरतीचा मान चिमुकल्यांना मिळाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं प्रति तुळजापूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. रत्नागिरीमधल्या मीरा समुद्रकिनारी मृतदेव माशाचे अवशेष आढळले. अत्यंत मोठ्या आकाराच्या मृतदेव माशाचे अवशेष किनाऱ्यावर आल्यानं नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी. पुण्याच्या हवेलीमधील मालखेड गावातील मानवी वस्ती परिसरामध्ये बिबट्याचा वावर. एका वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर बसलेला असताना बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. ताडोबामधील वाघ बघण्यासाठीच्या सफारीसाठी 1000 रुपये जास्तीचे मोजावे लागणार. वाढीव दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून